तर जय श्रीराम मित्रांनो, तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपलं मशीन जे पाईपलाईन पुढे जाणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा। आता मशीन वगैरे जे आपली धूळ बसलेली आहे आणि आता आपण मशीन वगैरे साफ करून घेऊ। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता। इकडचं तिकडचं सुद्धा दिसत नाही, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकता आपलं जे मशीन आहे आता साफ वगैरे केलं गेलेलं आहे। तुम्ही इकडे पाहू शकता बऱ्यापैकी साफ केलेलं आहे। सॉरी कॅबिन साफ वगैरे झाली, पहिले खूपच दूर होती, अजून जी आहे थोडीफार। तर काल काही आपल्याला टाईम भेटला नाही वॉशिंग करायला, तर आज ते करून घेऊ। तर आज जर नाही जमलं तर मग ते 2 दिवसात करून घेऊ। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आता डिझेल वगैरे भरू, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा। डिझेल वगैरे टाका आता पंपावरती, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा। तर आता आपण डिझेल वगैरे टाकतोय। हमने गेलो और प्रेम के गेले आज दोली राज्य का है ना दैया हां पावडू वही के का तू हां चालू पुढे माझी तर मित्रांनो, मी डबा घ्यायसाठी घरी थांबला होता। घरी चालला गेला तर डबा घ्यायला, आणि तुम्ही इकडे बघू शकता कशा पद्धतीने रस्ते राहतात इथं, म्हणजे साईडवरती जाण्यासाठी। तर माझे रस्ते राहतात म्हणजे खराब रस्ते राहतात एकदम, त्यामधून जावं लागतं। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर मित्रांनो, मी आता डबा वगैरे घेऊन इथं पोहोचलेला आहे मशीनवरती। तुम्ही माझे मशीन पाहू शकता, हे बघून घ्या। आणि इथून जी आपली पाईपलाईन इकडे वरती चढवायची आपल्याला या दुऱ्यावरती, म्हणजे वरती शेत आहे आणि इकडे नदी, इथून पाईपलाईन आपल्याला खोदायची आहे। पहिले आपण हे झाड वगैरे ते क्लिअर करून घेऊ, म्हणजे काढून वगैरे घेऊ, उचलून घेऊ, पाहू शकता तुम्ही। आणि व्हिडिओ जो तो पूर्ण बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एवढं मोठं धूळ आहे या बाबूरचं, आणि मशीन जे आहे ते उचललं जातं आहे। तर पाहू शकता तुम्ही इकडे जे असं उंच उठतं मशीन वरती उठलं जातं आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा। मोठं एकदम धूळ आहे, म्हणजे झाड आहे मोठं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे। म्हणजे आपले जे पुढचे टायर आहेत तिला हवेत जात आहे।
तर आता मागच्या भूमीने काढू आपण मशीन. हो दादा मागच्या भूमी काय रिकाम. मागच्या भूमीने काही काढलं नाही त्याने, तर डायरेक्ट पुढच्या लोडून पाहून घेतलं. आता तर त्यानंतर आपण इकडे आलो, बकेट वगैरे बदलून घेतोय आता. हे सिंग तुम्ही पाहू शकता. आणि आता बकेट वगैरे बदलून मग भेटू तुम्हाला. आणि इकडे तुम्ही पाहू शकता पाईप पण ठेवलेले आहेत. आणि व्हिडिओ तुम्ही जे पूर्ण बघा. तर मित्रांनो आता आपली पाईपलाईनची बकेट वगैरे बदलली गेलेली आहे. आता आपण केली पाईपलाईनला सुरुवात. बघू शकता नदी इथून तर एकदम मागे सांगितलं तिथं आपण जागा वगैरे करून घेतली. अजून चढायला मशीन. आणि तुम्ही बघू शकता आता पाईपलाईनचं काम आपलं चालू आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. Lord sama yang mana? तर मित्रांनो स्टोरेज भरलेली होती आपल्या मोबाईलची, तर त्यामुळे व्हिडिओ काढला गेला नाही. तर इथं आपली पाईपलाईन चालू होती, तिथून तिथपर्यंत आपली खोदली गेलेली आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता की कशी अडचणची जागा आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही डायरेक्ट एकदम कमी गॅप उरलेला आहे. म्हणजे लागून गेलेलं आहे मशीन, डायरेक्ट टाचून गेलेलं आहे टबला. तर बांध्या वगैरे राहतात त्याच्यानंतर बांधायला कधी पाईपलाईन खोदली तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो आपण तिथं बांध घालून दिला, तिथं करडी पडलेली होती. आणि इथून पाईपलाईन जी आपल्याला तुम्ही पाहू शकता मशीन जे आपल्याला इकडे चालू आहे पुढे. म्हणजे सर्व पाईपलाईन तुम्ही पाहू शकता तिकडे चालू आहे. जर कॅमेरामध्ये दिसत असेल तर, कॅमेरामध्ये काही व्यवस्थित दिसत वगैरे नाही आहे. तर आता मी जातो तिकडे. पाहू शकता तुम्ही पाईपलाईन जी आपली खोदली गेलेली आहे. आणि इथं जे सांगत होते हे बी झाडं काढायचे आहेत म्हणे. तर आपण आता हे जे झाडं जे काढून घेऊ. म्हणजे इथं शेत जे तयार होऊन जाईल त्यांच्यावाला अर्धा 1 बिघा. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर तुम्हाला मी तिकडं दाखवलं होतं, तुम्ही इकडे पाहू शकता. तिकडे जी पाईपलाईन आपल्याली तिथपर्यंत होती. आणि आता इथपर्यंत पाहू शकता तुम्ही पाईप वगैरे पडलेले आहेत. मशीन जे इथं चालले तुम्ही पाहू शकता समोर. आणि म्हणजे इथं हरभरा लावलेला होता तुम्ही पाहू शकता. हरभऱ्याच्या शेतामध्ये घेऊन जायची बांधाला लागून. तिथून बांधाच्या शेजारीच पाईपलाईन जाते. त्यांना पाणी वगैरे अर्जंट वगैरे लागत असेल, त्यामुळे त्यांनी हरभऱ्यामधूनच टाकून दिली पाईपलाईन. सर्व लावलं गेलेलं इकडे बी लावलं गेलं असेल. आणि इथं तर लावलेच गेले तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. मशीन जे आपल्याला चालू जेवणाला उभं केलं होतं, फक्त जेवण वगैरे केलं. तर मित्रांनो ती नदीहून डायरेक्ट या विहिरीपर्यंत आलेली पाईपलाईन तुम्ही इकडे बघू शकता. म्हणजे डायरेक्ट इथून तिथं पाणी आणलं होते. तर इथं ज्वारी लावलेली आणि तिथं हरभरा पिकामधून आणलेली आपण पाईपलाईन तिथं पाण्याची ती. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. इथं सर्व पीक लावलेलं आहे, ज्वारी लावलेली इथं. आणि आपण जी कॅपेशी जी आहे ती सरकून घेतलेली आहे.
कारण की पीक जे आहे ते खराब व्हायला नको, त्यामुळे एका साईडला कॅपॅसिटी करून घेतलेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर आता आपण इथे अशी आता इथे घेऊन करून घेऊ. बघा कॅपॅसिटी आपण शोधून दिलेली आहे एका साईडला. तर आपली जी पूर्ण पाईपलाईन आहे ती पूर्ण खोदली गेलेली आहे. इथून पिसा पूर्ण पडून गेले 2-3. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत आता बुजायचं चालू आहे आपल्याला. तर व्हिडिओ जेव्हा तुम्ही पूर्ण बघा. आता आपण हे पटापट बघू. सकाळी पण यांचंच काम आहे. आता बघू काय होतं ते. मशीन इथं नेऊन जावं लागेल किंवा मशीन काय होतं बघू. आता ते त्यांच्यावरती आहे, कामाला नसती. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. हा म्हणजे रस्त्यात आहे बॉ. बर जेवण काउंट केलं. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.